Hi friends, now today we are discussing about the new chapter continuity. Myself Sunil Kadam, Department of Mathematics, Sweris College of Engineering, Pandharpur. First, a definition of continuity. Okay, the word continuous means without any break or gap. If the graph of a function has no break or no gap, no break or gap or jump, then it is said to be continuous. Simple, continuous without stop. एखादा कर्व जर कुठेही ब्रेक होत नाही तर त्याला काय म्हणतो आपण कंटिन्यूअस म्हणतो. अ फंक्शन विच इज नॉट कंटिन्यूअस विच इज कॉल्ड डिसकंटिन्यूअस फंक्शन. कंटिन्यूअस म्हणजे झालं की डिसकंटिन्यूअस काय त्याच्यावर जे कंटिन्यूअस नाही ते डिसकंटिन्यूअस. दोन कन्सेप्ट आहेत. while studying graphs of functions we say that graphs of functions sin x, x, cos x, e raised to x, it is are continuous. You know that the graph of sin x. What is the graph of sin x? You know that the like wave. तर असं sin x चा ग्राफ असतो. ओके, cos x चा बी सेम असेल पण तो काय तो कंटिन्यूस होतो, तो कुठेही ब्रेक होत नाही. ओके, तो एक्स एक्सिस वरती असं राहतो वेव्हमध्ये. ओके, त्याला आपण काय म्हणतो कंटिन्यूअस फंक्शन. एक्स आहे, वाय इज इक्वल टू एक्स घ्या, एक्सची व्हॅल्यू 1 2 3 पुट करता तुम्हाला काय मिळेल, एक स्ट्रेट लाईन मिळेल ना. इज ऑल्सो कंटिन्यूअस. ओके, नेक्स्ट बट ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन्स एक्स, ग्रेटेस्ट फंक्शन इंटिजर्स एक्स हॅज ब्रेक ॲट एव्हरी इंटिग्रल्स. पॉईंट असेल बा ए टू बी म्हणजे 1 to 2 असेल, त्यानंतर काय असतो 3 to 4. असं गॅप पण त्यामध्ये काय असं गॅप राहतो त्या दोन्हीमध्ये, कंटिन्यूअस नसतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो डिसकंटिन्यूअस फंक्शन. सिमिलरली टॅन एक्स, टॅन एक्सचा ग्राफ कसा असतो, असं वरती जातो परत असं वरती असं वरती, तो काय असणार आहे तो पण डिसकंटिन्यूअस आहे. कॉट एक्स आहे, सेक एक्स आहे, 1/x, इट इज ऑल्सो डिसकंटिन्यूअस फंक्शन्स. तुम्हाला कंटिन्यूअस आणि डिसकंटिन्यूअस समज असेल. साइन एक्सचा ग्राफ लगेच आपल्याला इमेजिन करायचा, साइन एक्सचा ग्राफ काय येतो आणि टॅन एक्सचा ग्राफ पण तुम्हाला माहिती आहे, दोन्ही इमेजिन करा तर त्याच्यामध्ये कंटिन्यूअस डिसकंटिन्यूअस तुम्हाला लगेच समजेल. ओके, नेक्स्ट कंटिन्यूअस फंक्शन्स आणि डिसकंटिन्यूअस फंक्शन्स ग्राफद्वारे आपण बघूया कसं असतात. ओके, आता याच्यामध्ये बघा जर फर्स्ट दिला आहे हा बघा कसं केलं वरती तो फॉर वाय इज इक्वल साइन एक्स, साइन वेव्हमध्ये सॉरी वेव्हमध्ये असतो, वेव्ह असल्यासारखा. ओके, ओरिजिन होते कारण साइन 0 0 असतं त्यामुळे तो ओरिजिन जातो आहे. ओके, -1 to +1 जे काय असणार आहे लिमिट असणार आहे वायवरती, आणि एक्स लिमिट काय असणार आहे -∞ to ∞. हा कसला फंक्शन आहे, कंटिन्यूअस फंक्शन आहे कारण तो कंटिन्यूअस आहे. ठीक आहे, वाय इज इक्वल टू एक्स, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स, स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन पण काय कंटिन्यूअस आहे, कुठे ब्रेक होते का चेक करा, ब्रेक. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/x. आता एक फंक्शन बघा इथून स्टार्ट होतं इथं एंड होतं आहे आणि परत काय केलं इकडे पण गेला ना तो कर्व, तर तो कायला कंटिन्यूअस येत नाही, तो कर्व तो कायला डिसकंटिन्यूअस आहे. ओके, आता हा ग्रेटेस्ट इंटिजर एक्स आहे, हा 1 to 2 2 to 3 3 to 4, त्याला काय म्हणतो आपण ग्रेटेस्ट इंटिजर एक्स. तर हे काय होतं गॅप देतो ना प्रत्येकामध्ये, त्याला काय म्हणतो आपण डिसकंटिन्यूअस फंक्शन्स. नेक्स्ट कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन ॲट अ पॉईंट. आता आपल्याला ॲट अ पॉईंटला तो कंटिन्यूअस आहे की नाही तो बघायचा आहे. ओके, आता आपण ग्राफ होतो बघितला फंक्शन कंटिन्यूअस, पण आता ॲट अ पॉईंट आपल्याला बघायचं फंक्शन कंटिन्यूअस आहे का नाही. ओके, अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू बी कंटिन्यूअस ॲट अ पॉईंट एक्स इज इक्वल टू ए ऑफ इट्स डोमेन इफ अँड ओनली इफ इट सॅटिस्फाईज द फॉलोइंग 3 कंडिशन्स. म्हणजे काय करायला पाहिजे त्यानं 3 कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजेत, तरच तो त्या पॉईंटला काय असणार आहे कंटिन्यूअस असणार आहे. ओके, आता फर्स्ट कंडिशन आहे एफ ऑफ ए इज एक्झिस्ट. आपली फर्स्ट कंडिशन काय आहे, एफ ऑफ ए इज एक्झिस्ट, ए लाईज इन द डोमेन ऑफ एफ. आता याच्यामध्ये डोमेन आला, कोडोमेन आला. डोमेन सपोज फंक्शन एफ फ्रॉम ए टू बी असेल तर यातला ए काय असतो हा डोमेन असतो ना, आणि बी काय असतं कोडोमेन असतं. माहिती आहे आपल्याला डोमेन कोडोमेन. ओके, डोमेन आणि कोडोमेन, कोडोमेन आपण रेंज पण म्हणतो कधी कधी. ओके, रेंज इज सबसेट ऑफ कोडोमेन. त्यातला आपल्याला डोमेन ए लाईज इन द डोमेन ऑफ एफ, एफ ऑफ ए इज एक्झिस्ट.
एक्झिस्ट म्हणजे आपल्या याच्यामध्ये इन्फिनिटी वगैरे व्हॅल्यू नाही मिळायला पाहिजे. ओके, म्हणजे आपल्याला काहीतरी व्हॅल्यू मिळायला पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणतो एक्झिस्ट झाला एफ ऑफ ए. सेकंड काय सांगितलं सेकंड बघा, लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स एक्झिस्ट, दॅट इज लिमिट एक्स टेन्स टू ए प्लस ए. म्हणजे काय असतो राईट साईडला आणि लेफ्ट साईडला घेतो आपण एक्स ॲक्सिस वरती 0च्या लेफ्ट साईड आणि राईट साईड, त्यात राईट साईडला आपण काय म्हणतो प्लस म्हणतो आणि लेफ्ट साईडला काय म्हणतो आपण मायनस म्हणतो. लिमिट एक्स टेन्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स. ह्याचा अर्थ लेफ्ट हँड लिमिट, ह्याला आपण काय म्हणतो राईट हँड लिमिट. लिमिट फंक्शन तुम्ही चॅप्टर स्टडी केलं असेल त्यामध्ये डिटेल्स मिळेल तुम्हाला. ओके, और आर एच एस इज इक्वल टू एल एच एस, राईट हँड लिमिट लेफ्ट हँड लिमिट त्याचा अर्थ. ओके, आणि थर्ड आहे लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए. लिमिट पुट करून डेफिनेशन यूज करून जी व्हॅल्यू येते तीच व्हॅल्यू कशाला यायला पाहिजे एफ ऑफ एची यायला पाहिजे. सपोज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू तुमच्याकडे एक्स फंक्शन आहे, तुम्हाला एक्स बरोबर ए पुट करायचं आहे, इकडनं पण तेच आलं पाहिजे आन्सर आणि डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू पुट करून पण तेच आलं पाहिजे. सपोज तुम्ही एच्या जागा 2 व्हॅल्यू घ्या, तुम्हाला दिलेलं फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे एफ ऑफ 2. एफ ऑफ 2 फाइंड करायचा याचा अर्थ एक्स बरोबर काय करायचं डायरेक्ट 2 पुट करा. आणि तुम्हाला लिमिट कडून सॉल्व्ह करायचं असेल तर लिमिट एक्स टेन्स टू 2 घ्यायचं आणि त्या व्हॅल्यू पुट करायचं. हे झालं सिम्पल एक्झाम्पल. पण काही एक्झाम्पलमध्ये काय होतं डायरेक्ट आपल्याला लिमिट निघत नाही, 0/0 इन्फिनिटी येतो त्यावेळेस. मग त्यावेळेस काय करायचं, तर त्यावेळेस डेफिनेशन यूज करून आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं. तुम्ही ते लिमिट फंक्शनमध्ये डिटेल्समध्ये बघितलं असेल. आता आपल्याला कंटिन्युटीबद्दल आपल्याला बघायचं आहे. ओके, लिमिट्स इक्वल द व्हॅल्यूज ऑफ फंक्शन. नेक्स्ट आहे कॉची डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी. फर्स्ट कंटिन्युटी समजलं काय ते कन्सेप्ट. एफ ऑफ एक्स इज सेड टू बी कंटिन्यूअस ॲट अ पॉइंट एक्स इज इक्वल टू ए ऑफ इट्स डोमेन इफ अँड ओनली इफ इट सॅटिस्फाय 3 conditions. First condition is f of a is exist. Second condition right hand limit and left hand limit are equal, and then last condition is limit x tends to a f of x is equal to f of a. हे 3 कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर गिवन फंक्शन इज कंटिन्युअस ॲट अ गिवन पॉईंट. कोणता जो पॉईंट असेल त्या पॉईंटला तो काय असेल कंटिन्युअस असेल. ओके, a function f is said to be continuous at a point of its domain D if for every epsilon is greater than 0 there exists delta is strictly greater than 0 depend on epsilon. डेल्टा हा कशावरती डिपेंड असणार आहे इप्सिलॉनवरती डिपेंड असणार. आता हे इप्सिलॉन डेल्टा म्हणजे काय असतं एक्झॅक्ट, एक स्मॉल इंटिजर असतं, एक स्मॉल पॉझिटिव्ह इंटिजर असतात जी व्हॅल्यू आपण म्हणजे मोजू शकत नाही, एकदम स्मॉल, पण ते काय तो पॉझिटिव्ह आहे. त्याचा अर्थ काय असणार आहे 0.0000 अप टू 1 असू शकतं. ओके, पण ते काय असणार आहे स्मॉल पॉझिटिव्ह इंटिजर्स असणार आहेत. एव्हरी इप्सिलॉन आणि डेल्टा इंटिजरने तुम्ही कोणती व्हॅल्यू घेऊ शकता, पॉईंटमध्ये डेसिमल पण येऊ शकता. ओके, नो इंटिजर काय तो इप्सिलॉन आणि डेल्टा पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. सच दॅट मॉड ऑफ एक्स मायनस ए इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा. बघा आधी असताना तो डेल्टा काय एकदम ग्रेटर आहे 0 पेक्षा एकदम मोठा, म्हणजे तो स्मॉलचा आहे व्हॅल्यू. ॲक्च्युली म्हणजे तो किती असताना एकदम लहान पॉझिटिव्ह नंबर आहे, त्याच्यापेक्षा काय तो एक्स मायनस ए काय तो लेस येतोय. दॅट इम्प्लाइज एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए इज स्ट्रिक्टली लेस दॅन इप्सिलॉन. त्यावेळेस काय यायला पाहिजे एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए इज लेस दॅन इप्सिलॉन यायला पाहिजे. कधी यायला पाहिजे एक्स मायनस ए हा जर लेस दॅन डेल्टा असेल दॅट इम्प्लाइज एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए हा काय यायला पाहिजे लेस दॅन इप्सिलॉन यायला पाहिजे. Comparing this definition with the definition of limit, we find that f of x is continuous at x is equal to a if limit x tends to a f of x exists and equal to f of a, that is left and right hand equal. Continuity from left and right. Function f of x is said to be left continuous at x is equal to e if limit x tends to a minus याचा अर्थ लेफ्ट हँड लिमिट आणि a प्लस याचा अर्थ राईट हँड लिमिट. Thus a function f of x is continuous at point x is equal to a if it is left continuous as well as right continuous at x is equal to a. तर त्यावेळेस काय म्हणतो आपण लिमिट x tends to a f of x is equal to f of a. Next, properties of continuous function. Let f of x and g of x be two continuous function at x is equal to a. Properties बघतो आपण.
दोन फंक्शन घेतले आपण, ते दोन फंक्शन काय आहेत, एक्स इज इक्वल टू ए साठी कंटिन्युअस आहेत. ओके, एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स दोन फंक्शन घेतलेत आपण, ते काय आहेत, एक्स इज इक्वल टू ए साठी कंटिन्युअस आहेत. ह्याचा अर्थ काय असणार आहे, तीन कंडिशन सॅटिस्फाय करणार आहेत. ओके, त्यांचे एफ ऑफ ए एक्झिस्ट होणार, जी ऑफ ए एक्झिस्ट होणार, त्यानंतर त्यांचे लेफ्ट हँड राईट हँड दोन्हीचे लिमिट एक्झिस्ट होणार. त्यानंतर लास्ट कंडिशन आपण यूज करतो, लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए. तीच काय असणार आहे, लिमिट एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ ए. हे तिन्ही कंडिशन तर काय करतोय, सॅटिस्फाय करतोय. म्हणून आपण काय म्हणतोय, लिमिट एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स बी टू कंटिन्युअस फंक्शन्स ॲट एक्स इज इक्वल टू ए. गिवन आहे हे, म्हणजे तिथं कंटिन्युअस असेल असं काही नाही, पण आपल्याला तर गिवन दिलेलं आहे फायच्यामध्ये प्रॉपर्टीजमध्ये. ओके, अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू बी एव्हरीवेअर कंटिन्युअस इफ इट इज कंटिन्युअस ऑन द एंटायर रियल लाईन दॅट इज मायनस इन्फिनिटी कॉमा इन्फिनिटी. एक्झाम्पल पॉलिनॉमियल फंक्शन. आता मी काय सांगितलंय, एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स बी टू कंटिन्युअस फंक्शन्स सांगितले. दोन कंटिन्युअस फंक्शन्स आहेत, ॲट पॉईंट एक्स इज इक्वल टू ए साठी आहेत. तर त्यांचं म्हणणं काय आहे की ते कुठं असणार आहेत, कंटिन्युअस मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटीसाठी ते काय असणार आहेत, कंटिन्युअस असणार आहेत. ठीक आहे. सेकंड, इंटिग्रल फंक्शन ऑफ अ कंटिन्युअस फंक्शन इज अ कंटिन्युअस फंक्शन. इंटिग्रल फंक्शन असेल तर ते कंटिन्युअस असेल फंक्शन, ते इट इज कंटिन्युअस फंक्शन. इफ जी ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू ए अँड एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू जी ऑफ ए, देन एफ कॉम्पोजिट जी, त्याला एफ कॉम्पोजिट जी म्हणतो आपण, ह्याला कॉम्पोजिट यूज करायचं, वर्ड्स काय म्हणायचं, कॉम्पोजिट. एफ कॉम्पोजिट जी ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू ए. If f of x is continuous in a closed interval a comma b, then it is bounded on this interval, closed interval ab. If f of x is continuous function defined on closed interval ab such that f of a and f of b are of opposite signs, then there is at least one value of x for which f of x vanishes, that is if f of a is greater than 0, f of b is less than 0, that implies for all there all c belongs to open interval ab such that f of c is equal to 0. ते कंटिन्युअस असेल तर f of c is equal to 0 येत असतं. हे दोन्ही जर अपोजिट साइन असेल तर त्यामध्ये काय होणार, सी एक अशी व्हॅल्यू येणार की ती दोन्हीमध्ये काय एफ ऑफ सी इज इक्वल टू 0 येतो आणि तो मिडलचा पॉईंट येतो. डिसकंटिन्युअस फंक्शन. अ फंक्शन एफ विच इज नॉट कंटिन्युअस ॲट अ पॉईंट एक्स इज इक्वल टू ए in its domain is said to be discontinuous there at. The point A is called a point of discontinuity of the function. The discontinuity may arise due to any of the following situation. मग discontinuous काय येतं, त्यासाठी कंडिशन्स आहेत बघा. फर्स्ट आहे, दोन्हीची लिमिट काय, बोथ नॉट एक्झिस्ट, दोन्ही पण एक्झिस्ट होत नाहीत, लेफ्ट हँड बी होत नाही आणि राईट हँड पण होत नाही, ही झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय, मे एक्झिस्ट बट आर अनइक्वल. काही वेळेस काय होतं, लेफ्ट हँड आपण पुट केलं तर काय होतं, तो पॉझिटिव्ह येतोय, म्हणजे पॉझिटिव्ह 1 येतोय, आणि तुम्ही राईट हँड पुट केल्यावर निगेटिव्ह 1 येतोय. तर ह्याचा अर्थ काय झालं, नॉट इक्वल झालं ना, ते एक्झिस्ट झाले, आपल्याला व्हॅल्यू मिळाली, एकाची मिळते आपल्याला -1, दुसऱ्याची मिळते +1, म्हणजे ह्याचा अर्थ ते एक्झिस्ट झाले, फक्त ते इक्वल नाहीत, पण आपल्याला काय पाहिजे होते, इक्वल पाहिजेत ना, तरच आपलं काय होणार, कंटिन्युअस येणार. आलं नाही इक्वल, म्हणजे अर्थ काय असणार, ते डिसकंटिन्युअस. नेक्स्ट, limit x tends to a plus f of x as well as limit x tends to a minus f of x. Both may be exist but either of the two or both may not be equal to f of a. दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही पण काय येत नाही, तो f of a is equal to f of a येत नाही, आपली तिसरी कंडिशन सॅटिस्फाय होत नाही इथं. ओके, ठीक आहे, समजलं. डिसकंटिन्युअस का होत नाही, डिसकंटिन्युअस कंटिन्युअस का होतं, डिसकंटिन्युअस का होत नाही, त्यासाठी कंडिशन माहीत झाल्या. ओके, आपण पुढे जाऊया. नेक्स्ट कन्सेप्ट आहे डिफरेंशिएबिलिटी. द फंक्शन एफ ऑफ एक्स इज डिफरेंशिएबल ॲट पॉइंट पी if and only if there exists a unique tangent at point P. In other words, f of x is differentiable at point P if and only if the curve does not have P as a corner point, that is the function is not differentiable at those points on which function has jump or holes and sharp edges.
म्हणजे डिस्कंटिन्युअस. थोडक्यात डिफरन्शियल म्हणजे काय म्हणतो आपण, एक युनिक टँजंट ॲट पॉईंट पी. Let us consider the function f of x is equal to mod of x minus 1 which can be graphically shown. x minus 1. आता f of x काय दिलं, मॉड मध्ये दिलंय, ह्याचा अर्थ त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, f of x is equal to एक मायनस इन ब्रॅकेट x minus 1, दुसरी काय असणार हो x minus 1, दोन असतील, त्यावरती f dash of x घ्या, f dash of x एकाची मायनस 1 येते, एकाची प्लस 1 येते, which shows f of x is not differentiable at x is equal to 1 since f of x has a sharp edge at x is equal to 1. इथे करणार नाही, कारण काय होतं, इथे खाली जातो आणि तो परत वरती येतो. मग तो इथे काय होतो, डिस्कंटिन्युअस होतो ना. आपण पेन ठेवला, काय करतो, जोपर्यंत पेन थांबत नाही तोपर्यंत आपण त्याला काय म्हणणार, कंटिन्युअस म्हणणार. पण काय होतं, असं येतो आपण थांबतो इथं आणि परत वर चाललो, जर ते कंटिन्युअस नाही, तुम्ही थांबता आणि तिथं परत वरती घेताय, म्हणजे तो काय झाला, डिस्कंटिन्युअस झाला. ओके. right hand derivative of f of x at x is equal to a denoted by f dash of a small a plus 0 or f dash of a plus is the limit h tends to 0 f of a plus h minus f of a upon h. डिफरन्शिएबिलिटी लेफ्ट हँडला काय असणार आहे, फक्त मायनस घ्यायचं, h च्या ठिकाणी मायनस h घ्या. A function f of x is said to be differentiable finitely at x is equal to if and x is equal to a if f dash of a plus 0 is equal to f dash of a minus 0 is equal to finite. हे finite value मिळाली. Some standard results of differentiability. आपण फक्त उजळा घेतो थोडासा, आपण एक्झाम्पल एक्स्ट्रा घेऊया. Every polynomial function is differentiable at each x belongs to R. म्हणजे बघा प्रत्येक पॉलिनॉमियल फंक्शन काय असतो, डिफरन्शिएबल असतो. The exponential function a raised to x comma a is strictly greater than 0. Every exponential function a raised to x a is greater than 0 is differentiable at x belongs to R each. Every constant function is differentiable at each x belongs to R. करायचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. दो logarithmic function is differentiable at each point in its a domain. डोमेन मध्ये जेवढे पॉइंट आहेत त्याला तो काय असतो, डिफरन्शिएबल असतो हा लॉगॅरिथमिक फंक्शन. द ट्रिग्नोमेट्रिक अँड इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर डिफरन्शिएबल इन देअर डोमेन्स. त्यांच्या डोमेनला ते काय आहे, डिफरन्शिएबल आहेत. टिप्स अँड ट्रिक्स. एनी कंटिन्युअस फंक्शन f of x which has at least one local maximum or one local minimum is many one. If limit x tends to a f of x does not exist, then we cannot remove this discontinuity. मग काय म्हणतो आपण, if limit x tends to a f of x does not exist होत नाही, then we cannot remove this discontinuity. So this become a non-removable discontinuity or essential discontinuity. तुम्ही जर discontinuity रिमूव्ह करू शकत नसाल त्याला काय म्हणतात, नॉन रिमूवेबल डिस्कंटिन्युटी त्याचं नाव आहे, किंवा or essential discontinuity. If f is a continuous at x is equal to c and g is discontinuous at x is equal to c, then f plus g and f minus g are discontinuous, but b f dot g may be continuous. मे बी कंटिन्युअस असणार असू शकते किंवा नसू शकते, पण f plus g आणि f minus g हा काय असणार आहे, डिस्कंटिन्युअस. कशामुळे डिस्कंटिन्युअस असणार आहे, कारण एक फंक्शन कंटिन्युअस आहे, दुसरं फंक्शन डिस्कंटिन्युअस आहे, त्यामुळे काय ना त्यांचं ॲडिशन घ्या, सबट्रॅक्शन घ्या, ते काय येणार आहे, डिस्कंटिन्युअस घेणार आहे. पण तुम्ही जर त्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं असेल तर ते काही वेळेस कंटिन्युअस येऊ शकतं, काही वेळेस येऊ पण शकत नाही. त्याचा अर्थ झाला, इफ f and g are discontinuous at x is equal to c, then f plus g, f minus g and f g may still be continuous. Point functions. Domain and range consist of one value only is not a continuous function. Point function is not a continuous function. लक्षात ठेवा. If a function is differentiable at point, then it is continuous also at that point. Differential याचा अर्थ काय असणार आहे, continuous. That is, differentiability implies continuity. म्हणजे जेवढे differentiable function आहे तेवढे काय असणार आहे, तो
कंटिन्युटी असणार आहेत, बट द कॉन्व्हर्स नीड नॉट बी ट्रू. जर सगळे फंक्शन कंटिन्युअस असतील तर ते डिफरन्शिएबल असेल असं काय नाही. If a function f is not differentiable but is continuous at x is equal to a, it geometrically implies a implies a sharp corner or kink at x is equal to a. नेक्स्ट घ्या इफ या फर्स्ट एक्झाम्पल. आता एक्झाम्पलकडे आपण बोलूया. कंटिन्युटी आहे तुम्हाला डिसकंटिन्युटी समजलं. कंटिन्युटीमध्ये 3 कोणत्या कंडिशन ते पण समजले असतील तुम्हाला. आता डिसकंटिन्युअसमध्ये का डिसकंटिन्युअस असतं ते सांगितलं. त्यानंतर डिफरन्शिएबिलिटी सांगितलं. त्यानंतर इम्पॉर्टंट डिफरन्शिएबिलिटी इम्प्लाइज कंटिन्युटी बट द कॉन्व्हर्स नीड नॉट बी ट्रू. म्हणजे कंटिन्युअस असेल तर डिफरन्शिएबल असू शकतं असं काही नाही, पण एव्हरी डिफरन्शियल फंक्शन इज कंटिन्युअस. एवढं पाहिलं. आता ह्यावरती आपल्याला काय करायचं एक्झाम्पल घ्यायचे. ओके, रिलेटेड टू सीट. आता यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मॉडमध्ये एक्स मायनस 2 देन ऑप्शन्स आहेत लिमिट एक्स टेन्स टू 2 प्लस एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू 0, लिमिट एक्स टेन्स टू 2 मायनस एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू 0, लिमिट एक्स टेन्स टू 2 प्लस एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 2 मायनस एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 2. हे 4 ऑप्शन्स आहेत. बघा सॉल्व करा. एक्झाम्पल सॉल्व करा. 1 मिनिट. ओके, ह्याचा आन्सर हिअर ह्याचा आन्सर काय ते बी येते. हिअर एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0, लिमिट एक्स टेन्स टू 2 मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0, एफ ऑफ 2 मायनस एच इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0, 2 मायनस एच मायनस 2 इज इक्वल टू 0. 2 प्लस घ्या, लिमिट एक्स टेन्स टू 2 प्लस एफ ऑफ एक्स is equal to also 0. Here it is continuous at x is equal to t. म्हणजेच काय f of x is continuous at x is equal to t काय असणार आहे आन्सर असणार. लेफ्ट हँड चेक करा, राईट हँड चेक करा. दोन्ही जर व्हॅल्यू सेम येत असेल तर कंटिन्युअस आहे, कारण दोन्ही पण एक्झिस्ट झाले ना. ते व्हॅल्यू फाइंड करायची फक्त. x टेन्स टू 2 मायनस लिमिट h टेन्स टू 0 घेणार f of 2 मायनस h, कारण हे लेफ्ट हँड लिमिट आहे. 2 प्लस h म्हणजे काय असणार राईट हँड लिमिट घेतलं. x इज इक्वल टू काय आलं 2, हे काय आलं आन्सर आलं. सेकंड घ्या इफ द फंक्शन f of x इज इक्वल टू k इंटू कॉस x अपॉन पाय मायनस 2x आणि दुसरं फेन x इज नॉट इक्वल टू पाय बाय 2 च्या वेळेस हे आणि फेन x इज इक्वल टू पाय बाय 2 त्यावेळेस काय तर 3 बी कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू पाय बाय 2 then k is equal to 3, 6, 12 or none of these. बघा कोणतं येऊ शकतं आन्सर यातलं.
सॉल्व करू तुम्ही थोडंसं तुमचं जे तुम्ही स्टडी केलेलं आहे ते वापरा थोडंसं, मग काय करता येईल, काय येऊ शकतं आन्सर यातलं. त्याच्यामध्ये एक तर तुम्हाला दिलेलं असतं सेकंड फंक्शन काय दिलं व्हेन x इज इक्वल टू π/2, म्हणजेच काय लिमिट x टेन्स टू π/2 f ऑफ x इज इक्वल टू 3. एक तर आपलं झालं बी कंटिन्युअस असणार. आता दुसरं घेऊया आपण, एफ ऑफ त्याचा आन्सर काय ते बी येते, चेक करू आपण. एफ ऑफ π/2 इज इक्वल टू 3 गिवनच आहे, कारण x इज इक्वल टू π/2 साठी त्याची व्हॅल्यू काय 3 आहे आणि ते कंटिन्युअस ॲट x देन k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, k ची व्हॅल्यू. सिन्स एफ ऑफ x इज कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू π/2 that implies limit x tends to π/2 k cos x upon pi minus 2x is equal to काय तर f of π/2. आता त्यासाठी काय करावं लागेल, व्हॅल्यू आपल्याला तर x मायनस π/2 इज इक्वल टू याची व्हॅल्यू पुट करायची आणि बाय युजिंग लिमिट डेफिनेशन सॉल्व करा. f ऑफ काय ते π/2 that implies k upon 2 is equal to काय तर 3 which is equal to k is equal to 6, कारण f of π/2 ची व्हॅल्यू आपल्याला काय माहिती आहे 3, म्हणजे काय आलं that implies k upon 2 is equal to 3, that implies k is equal to 6. The function f of x is equal to log of 1 plus ax minus log of 1 minus bx upon x is not defined at x is equal to 0. The value which should be assigned to f at x is equal to 0, so that it is continuous at x is equal to 0 is question काय a minus b a plus b log a plus log b log a minus log b. आपले इथे लॉगरिथमची डेफिनेशन यूज करावं लागेल. Since limit of function is a plus b as x tends to 0, therefore to be continuous at a function its value must be a plus b at x is equal to 0. That implies f of 0 is equal to a plus b. Let f of x is equal to x cube plus x square minus 16x plus 20 upon x minus 2 bracket square. If x is not equal to 2 and if x is equal to साठी काय k. If f of x be a continuous function, continuous for all x, then k is equal to 7 plus or minus 7, say minus 7, none of these. For continuous limit x tends to 2 f of x. ते घेताना कसं घेणार ह्याच्यावरून घ्यायचा. लिमिट x टेन्स टू 2 f of x इज इक्वल टू काय येणार f of 2 आणि f of 2 इज इक्वल साठी काय k गिवन आहे. दॅट इम्प्लाइज k इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 2 x क्यूब प्लस x स्क्वेअर मायनस 16x प्लस 20 अपॉन x मायनस 2. काय करावं लागेल तुम्हाला, हे सॉल्व करत जावं लागेल. हे यूज करा, नसेल तर तुम्ही न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह आणि डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह घेत जाईल जोपर्यंत आपला आन्सर मिळत नाही तोपर्यंत. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 म्हणजेच काय x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. दोन्हीची व्हॅल्यू सेम आहे, ते कॅन्सल करा, डायरेक्ट x प्लस 5 राहते. लिमिट x टेन्स टू 2, x बरोबर 2 पुट करा, 2 प्लस 5 काय ते 7. आन्सर काय असला आपलं 7. नेक्स्ट घ्या, ट्राय करा तुम्ही आता हे. लेट f ऑफ x इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस k मायनस x स्क्वेअर मायनस k. एक फेन x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 साठी, एक x इज लेस दॅन 0 साठी. आता यामध्ये आपल्याला लेफ्ट हँड राईट हँड दिलेला आहे लिमिट. हिअर लिमिट x टेन्स टू 0 प्लस, याचा अर्थ काय असणार आहे, राईट हँड लिमिट इज इक्वल टू k.
and limit x tends to 0 minus f of x is equal to minus k and f of 0 is equal to काय k. But f of x is continuous at x is equal to 0, therefore k must be 0. कारण काय सांगितलं कंटिन्यूअस, इफ द फंक्शन f of x be continuous at x is equal to 0 then k ची व्हॅल्यू काय. आता कंटिन्यूअस कधी असणार हो, हे दोन्ही काय पाहिजे पाहिजे इक्वल यायला पाहिजे ना, मग तसं तरच ते कंटिन्यूअस येणार आहेत. मग के ची व्हॅल्यू काय असणार इज इक्वल टू 0. In order that the function f of x is equal to x plus 1 bracket raised to 1 upon x is continuous at x is equal to 0, f dash of x is equal to 0, comma f of 0 must be defined as f of 0 is equal to 0, f of 0 is equal to e, f of 0 is equal to 1 upon e, f of 0 is equal to 1. That by definitions आहे. बघा काय करणार, लिमिट x टेंड्स टू 0 f of x is equal to f of 0 is equal to limit x tends to 0 1 plus x bracket raised to 1 upon x is equal to e. दुसरं एक्झाम्पल घ्या. आता हे एक मिनिट, आता डायरेक्ट डेफिनेशन x plus 1 bracket raised to 1 upon x डायरेक्ट फॉर्म्युला येतो, त्याची व्हॅल्यू काय असते e. सेकंड घ्या, लिमिट इफ f of x is equal to x when x lies between 0 to 1 by 2 is equal to 1 when x is equal to 1 upon 2, then 1 minus x when 1 by 2 is less than x is less than 1. म्हणजे आपला जो इंटरवल असेल तो काय असेल 0 to 1 आहे. मग त्यावेळेस आन्सर काय काय येतील, त्याने ऑप्शन्स दिलेत. Since limit x tends to 1 by 2 f of x is not equal to f of 1 by 2, जे कंटिन्यूअस आहे का डिसकंटिन्यूअस आहे ते चेक करायचं. नॉट इक्वल टू आल्याचा अर्थ काय असणार आहे, डिसकंटिन्यूअस ॲट एक्स इज इक्वल टू 1 by 2. कारण इथं तुम्हाला सरळ समजते, कारण एक्स हा काय होतो 0 to 1 by 2 ला आहे, परत काय करतो लेस दॅन 1 by 2 याचा अर्थ 1 by 2 नाही, परत 1 by 2 साठी आहे आणि परत 1 by 2 सोडून दुसऱ्यासाठीच आहे, त्यामुळे ते काय डिसकंटिन्यूअस येणार. सरळच आहे. If f of x is equal to 3 at x is less than a साठी, x is equal to a साठी and x is greater than a साठी, then limit x tends to f of x is equal to a, continuous at x is equal to a, discontinuous at x is equal to none of these. f of a is equal to 0. बघा f of a is equal to 0 तुम्ही कसं घेणार, आता एक मनानच घ्यायला म्हणता तुम्ही, तर कसं घेतलेलं आपण ह्याच्यावरून घेतलेलं आहे, x is equal to a ना, याचा अर्थ काय असणार f of a is equal to 0, आन्सर दिलेला आहे. दुसरं घ्या, लिमिट x टेंड्स टू a मायनस f of x is equal to limit x tends to a minus x square upon a minus a. x is less than a, निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणलं की काय असणार लेफ्ट हँड लिमिट. लिमिट h tends to 0 a minus h bracket square upon a minus a is equal to 0 and limit x tends to a plus लेफ्ट हँड लिमिट आहे म्हणून a मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन a मायनस a, कारण इथं आपण 0 घेतोय, पुट करतो थोडक्यात. Limit h tends to 0 a minus a plus h bracket square upon a is equal to 0, hence it is continuous at x is equal to a, कारण दोन्हीची व्हॅल्यू काय आलं सेम आले ना. if f of x is equal to e raised to 1 upon x when x is not equal to 0 is equal to 0 when x is equal to 0, then a is equal to limit x tends to 0 plus f of x is equal to e, b limit x tends to 0 plus f of x is equal to 0, f of x is discontinuous at x is equal to 0 आणि none of these इक्वेशन्स आहेत. आता आपले f of 0 साठी काय येतं 0 येतं आहे, पहिले तर माहिती घेऊया. लिमिट 0 मायनस लेफ्ट हँड लिमिट f of x is equal to limit h tends to 0 e raised to minus 1 upon h is equal to काय असणार 0, कारण e raised to h ची व्हॅल्यू 1 अपॉन इन्फिनिटी येतं, मायनस 1 अपॉन 0 e raised to मायनस इन्फिनिटी काय येतं 0 येतं.
लिमिट x टेंड्स टू 0 प्लस f लिमिट h टेंड्स टू 0 e raised to 1 upon h is equal to infinity, which is not equal to, therefore discontinuous at x is equal to 0. सरळ लिमिट पुट कर जायच फक्त लेफ्ट हँड राईट हँड दोन्ही एक्झिस्ट झाली. एक्झिस्ट होऊन जर नॉट इक्वल टू असेल तर डिस्कंटिन्युअस. बघा नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 फॉर एक्स इज नॉट इक्वल टू 1 आणि 2 असेल तर फॉर एक्स इज इक्वल टू 1 देन आन्सर दिलेला आहे. घ्या इक्वेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू विच इज नॉट इक्वल टू 1 विच इज इक्वल टू आन्सर काय ते 2 फॉर एक्स इज इक्वल टू 1. एफ ऑफ 1 इज इक्वल टू काय ते 2 येतं गिवन आहे आणि एफ ऑफ 1 प्लस म्हणजे काय राईट हँड लिमिट एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1. ओके करेक्ट. आणि ए मायनससाठी पण घ्या आन्सर काय ते दोन्हीचे एकाचा आन्सर येते +1 एकाचा आन्सर येते -1 which is not equal to, as the function is discontinuous at x is equal to 1. The points at which the function f of x is equal to x plus 1 upon x square plus x minus 12 is discontinuous are. कोणत्या पॉईंटसाठी डिस्कंटिन्युअस आहे ते बघायचं आपल्याला. बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 3. डिनॉमिनेटर तर सॉल्व करूया म्हणजे आपल्याला समजेल एक्स मायनस 3 आणि एक्स प्लस 3 याचा अर्थ एक्स इज इक्वल टू 3 आणि एक्स इज इक्वल टू -4. आन्सर बी इज करेक्ट. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स अपॉन एक्स प्लस कॉस एक्स वेन एक्स इज नॉट इक्वल टू 0 आणि इज इक्वल टू 2 वेन एक्स इज इक्वल टू 0 देन ए बी सी ऑप्शन दिलेले आहेत. घेऊया आपण पहिलं एफ ऑफ एक 0 इज इक्वल टू 2 -0 साठी घ्या 0 साठी घ्या. तुम्ही लिमिटच्या व्हॅल्यू तुम्ही पुट करून सॉल्व करू शकता. डायरेक्ट आपण सांगतो काय करायचं. If f of x is equal to x square sin 1 upon x when x is not equal to 0 then आणि 0 is equal to when x is equal to 0 म्हणजे f of 0 plus 0 is equal to 1, f of 0 minus 0 is equal to 1, if is continuous at x is equal to 0, none of these. देखिए सॉल्व केलेलं आहे. लिमिट x टेंड्स टू 0 f of x is equal to x square sin 1 upon x but -1 is less than or equal to sin 1 upon x is less than or equal to 1 and x tends to 0. Therefore limit x tends to 0 plus f of x is equal to 0 is equal to limit x tends to 0 minus f of x is equal to 0. Equal to आले तर काय असणार कंटिन्युअस at x is equal to 0 साठी. The value of k so that the function आपले दोन फंक्शन दिले एक x is less than 0 दिला आहे दुसरा x is greater than or equal to 0 दिला आहे is continuous at x is equal to 0 is आपल्याला ही व्हॅल्यू पाहिजे. मग आन्सर काय तर डी नन ऑफ दिस. आपण चेक करूया. एफ ऑफ 0 मायनस इज इक्वल टू -0 म्हणजे काय करतो आपण लेफ्ट हँड पुट करा 2x minus x square is equal to 0 म्हणजे काय ते आन्सर 0. 0 प्लस साठी पुट करा लिमिट x टेंड्स टू 0 प्लस आता हे मोठं असणार आहे यापेक्षा cos x is equal to 1 cos ची व्हॅल्यू काय असते 1. Hence no value of k can make f of 0 minus is equal to 1. तुमची व्हॅल्यू काय ते सेम येते का येत नाही. none of these. If f of x is equal to
x upon e raised to 1 upon x plus 1 when x is not equal to 0 and when x is equal to 0 then limit x tends to 0 plus f of x is equal to 1. 1 minute. मग तुम्ही ट्राय करा हा क्वेश्चन सोडवा. तर पहिले तुम्ही फंक्शन जर घ्यायला शिकला तर ना तुम्ही लवकर तुम्हाला सॉल्व्ह होईल एक्झाम्पलला. तुम्ही फंक्शनच नाही घेऊ शकत असाल यातले तर काय सॉल्व्ह करायचं तुम्हाला हेच कळणार नाही. एक्झॅक्ट आपल्याला काय सॉल्व्ह करायचं तेच समजणार नाही. आता हे पहिलं म्हणते वा एक्स इज नॉट इक्वल टू 0 म्हणते, दुसरं वेन एक्स इज इक्वल टू 0 म्हणते. तर ते समजायला पाहिजे ना आपल्याला की आपण फंक्शन नॉट इक्वल टू कोणतं घेतोय, इक्वल टू कोणतं घेतोय, लेफ्ट हँडचं घेतोय का राईट हँडचं घेतोय हे माहीत पाहिजे ना आपल्याला. हे समजायला पाहिजे. त्याच्यावर तुम्हाला घेता आलं पाहिजे तरच तुम्हाला ते कळेल की आपल्याला काय एक्झॅक्ट बघायचं आहे. कुठं कंटिन्युअस आहे की नाही चेक करायचं आहे, डिसकंटिन्युअस आहे की नाही चेक करायचं आहे, काय चेक करायचं आहे तुम्हाला हे कधी कळणार आहे. जेव्हा कधी कळेल माहिती आहे का जर तुम्हाला फंक्शन मांडता आलं तरच कळणार आहे ते. आता तुम्ही हे एक्झाम्पल जर बघितलं असं वाटतं की खूप अवघड आहे एक्झाम्पल, तर तुम्ही ह्या फंक्शनचं जर मांडणी केली तुम्हाला तर एकदम सोपं वाटणार. काय झालं फंक्शन आहे एक्स बरोबर जर 0 असेल तर तो 0 फंक्शन आहे म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 आहे आणि ते एक्स इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय असणार आहे फंक्शन एक्स अपॉन ई रेस्ट 1 अपॉन एक्स प्लस 1. मग ते मांडणी येणं खूप महत्त्वाचं आहे. मांडणी आली तरच तुम्हाला काय होणार आहे ते सॉल्व्ह करायला जमणार आहे. या एफ ऑफ 0 इज इक्वल टू 0 पहिलाच घेतला आपण कारण फेन एक्स इज इक्वल टू 0 दिलेलं आहे आपल्याला ना म्हणजे एफ ऑफ 0 इज इक्वल टू 0. आता दुसरं घेऊया आपण एफ ऑफ निगेटिव्हसाठी घ्या परत पॉझिटिव्हसाठी घ्या. तेच करायचं आपल्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह. 0 मायनस घ्या त्यासाठी काय फंक्शन येणार आहे एक्सच्या ठिकाणी एच पुट करा मायनस एच अपॉन ई रेस्ट मायनस 1 अपॉन एच प्लस 1 कारण निगेटिव्हसाठी घेतलं आपण निगेटिव्ह घ्यायचं मायनस एच अपॉन 1 प्लस 1 अपॉन ई रेस्ट टू 1 अपॉन एच इज इक्वल टू 0. त्याचा आन्सर काय असणार आहे 0 कारण ई रेस्ट टू 0चे 1 अपॉन एच आहे ना त्याचं काय येणार इन्फिनिटी येणार. ई रेस्ट टू इन्फिनिटी म्हणजे तो जर वरती घेतला तर ई रेस्ट टू मायनस इन्फिनिटी याची व्हॅल्यू काय असणार आहे 0. 1 प्लस 0ची व्हॅल्यू 1 येते. 0 अपॉन 1ची व्हॅल्यू काय येते 0. तो प्लस घ्या एच अपॉन ई रेस्ट 1 अपॉन एच इज इक्वल ई प्लस 1 हे पण काय असणार आहे सेमच असणार आहे. जिथून जायचं काय आलं सेम आलं सेम आन्सर याचा अर्थ काय असणार एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 0. एक्झाम्पल सॉल्व करा तुम्हाला हे घ्या मांडून फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 साठी काय ई स्क्वेअर आहे म्हणजे एफ ऑफ 0 इज इक्वल काय असणार आहे ई स्क्वेअर आणि लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स इज नॉट इक्वल टू 0 जर तर लिमिट एक्स टेन्स टू 0 असते 1 प्लस 2x रेस टू 1 अपॉन एक्स दोन्ही काय तर सेम आहे. ठीक है नेक्स्ट इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 रेस टू 1 अपॉन एक्स फॉर एक्स इज नॉट इक्वल टू 0 देन 3 फॉर एक्स इज इक्वल टू 0 घ्या लिमिट एक्स टेन्स टू 0 प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 निगेटिव्हसाठी 0 इन्फिनिटी काय ते चेक करू. तर पहिले तर आपण काय घेऊ शकतो यामध्ये एफ ऑफ 0 इज इक्वल टू 3 0 प्लससाठी घ्या पॉझिटिव्हसाठी लिमिट एक्स टेन्स टू 0 2 रेस टू 1 अपॉन एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी e raised to minus 1 by h 1 upon 2 raised to 1 by which is not equal to म्हणजे काय t none of this
If f of x is equal to 1 upon x sin x square x not equal to 0, then 0 comma x is equal to 0, म्हणजे x is equal to 0 साठी व्हॅल्यू 0 आहे. या लेफ्ट हँड आणि राईट हँड लिमिट घ्या दोन्हीचं. कारण साइन एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर ह्याची व्हॅल्यू 1 येते, परत एक्स राहते, एक्स जर लिमिट अप्लाय केलं तर काय येते 0 येते. नेक्स्ट इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 1 कॉमा एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन 0, 1 upon 4 x is equal to 0, x square x greater than 0, then a b c d. तर गिवन तर घ्या फर्स्ट. फास्ट घ्या. x मायनस 1 x लेस दॅन 0, आपण पहिलं फंक्शन आपण घेऊ शकतो. Clearly from curve drawn the given function f of x is discontinuous at x is equal to 0. सरळच करते कारण ते काय होतं स्टॉप करताना इथून पुढे इक्वल ह्याच्यामध्ये एकामध्ये कुठेतरी इक्वल टू पाहिजे. मी एक्झाम्पल मध्ये which of the following statements is true for graph f of x is equal to x. Graph shows that function is continuous. Graph show that function is discontinuous. Graph finds for negative and positive value of x. Graph is symmetric along x axis. f of x is काय सांगितले logarithm function is always constant. It obvious. A. If function f of x is equal to x square minus 1 upon x minus 1 when x is not equal to 1 is continuous at x and k is equal k when x is equal to 1 x is, then it is continuous at x is equal to 1, then the value of k will be. The k ची value find करायचे. Continuous function आहे given. Limit x tends to 1 f of x is equal to limit x tends to 1 x plus 1 is equal to 2 is equal to k. At which point the function f of x is equal to x upon integral greatest integer x, where greatest integer is function is discontinuous, only positive integers. When 0 is less than or equal to x is less than 1, f of x does not exist at greatest integer of x is equal to 0. Also limit x tends to 1 plus f of x is and limit x tends to 1 minus f of x does not exist. Hence f of x is discontinuous at all integers and also in 0 comma 1. For the function f of x is equal to sin square a x upon x square when x is not equal to 0 and equal to 1 असेल त्यावेळेस काय when x is equal to 0, which one is a true statement. True statement आपल्याला बघायचं. Limit x tends to 0 f of x sin square a x upon a x square into a square is equal to a square काय झालं याचा आन्सर झालं. f of 0 साठी काय 1 आहे, म्हणजे दोन्ही काय आहेत नॉट इक्वल टू आहेत. आलं डिस्कंटिन्युअस at x is equal to 0 and a is not equal to 0. सिंपल आहे. आपल्याकडे डेफिनेशन फक्त यूज करायचे. मग आता हे एक्झाम्पल पण तुम्ही बघू शकता. लिमिट x टेन्स टू 0 घेतलं, f of 0 इज इक्वल काय 0 दिलेलंच आहे. ओके. If f of x is equal to sin inverse of mod x when x is not equal to 0 and is equal to 0 when x is equal to 0, then okay sin inverse of mod x घ्यायचं ना आपल्याला. लिमिट x tends to 0 f of x is equal to 0 से रहा है. Hence f of x is continuous at x is equal to 0. आणि दोन्ही आपल्याला व्हॅल्यू मिळतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह. sin 2x upon 5x when x is not equal to 0 continuous at x is equal to 0 k is equal to f of 0 is equal to k. Limit x tends to 0 f of x is equal to limit x tends to 0 to sin 2x upon 2x into 5. sin 2x upon 2x ची व्हॅल्यू काय येणार 1 येणार, 2 upon 5 राहते which is equal to k. कॉन्स्टंट नाही कोणती ना व्हॅल्यू
k is equal to 12. If f of x is equal to 1 plus x square 1 minus x, मग ते लिमिट काय आहे 0 to 0 is less than or equal to x is less than or equal to 1 minus 1 minus x when x is greater than 1, then करा solve limit x tends to 1 plus काय येतं 0 और limit x tends to 1 minus काय येतं 2 which is not equal to, म्हणजे आन्सर काय असणार आहे C. One minute. If f of x is equal to x minus mod of x minus b, then function is continuous at x is equal to 1, is continuous at x is equal to b, is discontinuous at x is equal to b. None of this. Obviously limit x tends to b, b put करा b minus b का तो 0 येते. f of x is equal to f of b is equal to 0. ये क्या लो continuous. Okay, thank you.